धैर्य, प्लीज दार उघडा ना. धैर्य, धैर्य. धैर्य, तुम्ही तिच्याकडे का लक्ष देताय? तुम्ही ना आता माझं सोडून कोणाचं काही ऐकायचं नाही. गेलीये ती आता. घालवलंय आपण तिला. अहो, तुम्हीच हाकललाय ना तिला. आता ना, आता या घरात तीच काय, तिचं नाव सुद्धा नकोय. तिची एकही आठवण सुद्धा नकोय. अहो मी बायको आहे तुमची. तुमच्याशिवाय कोणीच नाहीये मला. कुठे जाऊ मी? प्लीज धैर्य, प्लीज. धैर्य, दार उघडा. आता त्या सावीची मला या घरात एकही आठवण नकोय. फायनली, फायनली आज माझं स्वप्न पूर्ण होईल. आता ही खोली लवकरच माझी आणि माझ्या धैर्यांची असेल. हे सगळं काय? हं? कुठं निघालीस? आत्या, त्या सावीचं सगळं सामान घेऊन आले. तिचा या घराशी, माझ्या धैर्याशी सगळा संबंध संपलाय. त्यामुळे जशी तिला या घरात जागा नाही, तशी तिच्या वस्तूंनाही नाही. खरंच आहे. पनवती तर गेलीच आहे. मग तिच्या आठवणी आणि वस्तू तरी ठेवून काय उपयोग? दे फेकून. खरंच माझी चूक झाली. ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं त्याला ओळखायला चुकले मी. धैर्य माझी साथ कधीच सोडणार नाही हा माझा समज खोटा ठरला. माझे धैर्य असे कसे असतील? ते माझ्यासाठी कधीच दार उघडणार नाही.
काय गे, तुला काही लाज बीज नाहीये का? कशाला थांबलीयस इथे? फालतू कुठली, चल निघ इथून. निघ. आता बघा ना, एवढं हकलवून लावलंय ना, तरी तरी निर्लज्ज सारखी थांबलीये दारात. मी निघ म्हणाले ना तुला, निघ. निघ, नाहीतर आत्ताच्या आत्ता वॉचमॅनला बोलवेन आणि तुला धक्के मारून बाहेर काढायला लावेल. निघ. चला धैर्य. तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसावर हिच्यासारख्या स्वाभिमान नसलेल्या, मुळात लायकीच नसलेल्या फालतू मुलीसमोर थांबणं सुद्धा गरजेचं नाहीये. चला. धैर्य